कसं वाटतं आमचं स्वयंपाकघर? हो आहे की नाही भारी? मी स्वतः घासून पुसून स्वच्छ ठेवतो. अहो जोक नाहीये, वस्तुस्थिती आहे. बरं ठीक आहे, कुठला पदार्थ करणार तुम्ही? त्रिपुर सुंदरी पुरणपोळी. त्रिपुर सुंदरी पुरणपोळी? तो ऍक्च्युली त्रिपुर सुंदरी म्हणून देवी आहे. बर. तिच्यासाठी हा एक नैवेद्याचा एक प्रकार म्हणून तो तिला अर्पण केला जातो. अच्छा. आणि मला माहितीये तुम्हाला पुरणपोळी खूप आवडते. तुमच्या आईनं पण सांगितलं होतं आणि तुमच्या बायकोनं पण सांगितलं होतं. वा 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 वा. मला पुरणपोळी प्रचंड आवडते आणि मी एका वेळेला खूप खाऊ शकतो. तुम्ही किती पोळ्या करू शकता? मी एका वेळी 100 पुरणपोळ्या केलेल्या आहेत. बाप रे. यांचं आडनावही बडे आणि बाता पण बडे बडे आहे. 100 पुरणपोळ्याच्या बाता करतायत. आज 100 नका करू, पण त्रिपुर सुंदरी पुरणपोळीची आम्हाला किमान चव तरी चाखायला लावू. चालेल ना? चला मग लागणारं साहित्य काय ते घेऊन या. लागणारं साहित्य काय ते मला सांगा. भिजवलेली हरभरा डाळ, कणिक, तांदूळ पिठी, मैदा, साखर, लावण्यासाठी तूप, गूळ, खवा, हळद आणि मीठ, वेलची पूड, भिजवून बदामाची पेस्ट केली आहे. बरं, पहिल्यांदा कृती काय करायची आपल्याला? पुरणपोळीसाठी कणिक भिजवून घ्या. थोडा मैदा घालतोय, अर्धा कणिक आणि जरा कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी थोडस मीठ घालतोय आपण. घाला. आणि थोडस तेल याच्यात. बस. नॉर्मल कणकेपेक्षा थोडीशी मऊसर भिजवून घ्यायची. त्रिपुर सुंदरी पुरणपोळी आपण करतोय. आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, मैदा हे सगळं छान आपण नेहमी जसं मळून घेतो तसं मळून घेऊया पाणी घालून आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, कणिक मळून झालेली आहे. पुढे काय करायचं आपल्याला पूर्वा मॅडम? आता आपण हरभरा डाळ कुकर मध्ये छान मऊसर शिजवून घ्यायची. बरं, तुम्हाला घरी एरवी स्वयंपाकात मदत करतं का कोणी? हो. कोण करतं? मिस्टर पण करतात, मुलगा पण करतो. मिस्टर पण करतात? मिस्टर आवडीने करतात का त्यांना तुमच्या धाकात करावंच लागतं? नाही, ते शिक्षणासाठी फार लवकर घराच्या बाहेर पडले. अच्छा. त्याच्यामुळे त्यांना त्या चौघा भावंडांना येतो स्वयंपाक. तुम्ही हसलात का? धाकात करतात का करावं लागतं? मला वाटलं तुम्ही तुमच्या घरी धाकात करता का मी काय. माझ्या घरीच, मला एवढा धाक आहे की मी घरीच जात नाही, बस. बाहेरच फिरतो. भिजवलेल्या डाळीत आपण हळद घातली. 4-5 शिट्ट्या करून घेऊया. ही भिजलेली डाळ आहे त्याच्यामुळे ती पटकन शिजेल. ठीक आहे. तोपर्यंत इकडे करण्यासारखी काही कृती आहे का? आता आपण ही कणिक जरा तिंबून घेऊया. थोडं तेल घ्या. बर. 100 पुरणपोळ्या जेव्हा तुम्ही करता तेव्हा कोण मदत करतं? नाही, तेव्हा मी एकटीच करते. आणि पुरणपोळीला मुख्य हे कणकेला अशी तार आली पाहिजे. बर. म्हणजे ती पोळी छान होते. बर. तारच यावी लागते का? हो. फोन किंवा ईमेल आला तर नाही चालेल? आता काय? आता हे आपलं पीठ तयार आहे. बर. तुमच्या हॉबीज काय आहेत? आवडी काय काय आहेत? माझ्या आवडी म्हणजे मला आता बुद्धिबळ खेळायला आवडतं. माझ्या मुलगा पण शिकलाय बुद्धिबळ. तुमच्याकडून शिकला? नाही, मी बेसिक शिकवलं घरी, नंतर मी त्याला क्लासला घातलं. आणि तो कॉम्पिटिशन मध्ये पण खेळलाय. मी पण एका कॉम्पिटिशन मध्ये खेळले, त्याच्यात मेडल मिळालं मला. अरे वा. पहिलं बक्षीस. हे मध्ये मध्ये हसता का तुम्ही? त्याच्यामुळे मला असं वाटतं माझं काही चुकतंय की काय. बरं, छान. चला, हसत राहणं फार गरजेचं आहे. त्रिपुर सुंदरी पुरणपोळी आपण करतोय. 2-3 टप्पे आपण पूर्ण केले आणि इकडे डाळ शिजत ठेवलेली आहे. डाळ शिजली की आपण मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, डाळ शिजली असेल, कुकरला छान शिट्ट्या आपण काढून घेतल्यात. आता आपण जरा ती गाळून घ्यायची का? हो, गाळून घ्यायची. वा. आपण ही चाळणीमध्ये किंवा पुरण यंत्रात वाटून घ्यायची. बर. जरा चाळणीमध्ये वाटताना त्याला जोर लावायला लागतो. चला, आपण आता डाळ वाटून घेतली. आता काय काय घालायचं याच्यात? आता आपल्याला एक कढई लागेल. मग कढई याच्यावरच ठेवू का? ठेवा. घ्या. आज साधारण किती माणसांसाठी पुरणाच्या पोळ्या करताय? आज या 2-3 माणसांसाठी होते. 2-3? पट्टीचे खाणारे असतील तर 2च माणसं होते. मी तुम्हाला दिसतो असा तसा? मी खूप पट्टीचा आहे. त्याच्यात काय मिक्स करायचंय? त्याच्यात आपण खवा मिक्स करतोय. मला सांगा, खवा किती लागणार आहे? अजून 1 चमचा घ्या. बरोबर. आणि ही भिजवलेली बदामाची पेस्ट, ती किती? ती सगळी घाला. सगळी? अरे वा. ड्रायफ्रुट्स आवडतात वाटतं तुम्हाला. गुळ पावडर. मला पुरणाची पोळी करताना, आता ही तर त्रिपुर सुंदरी पुरणाची पोळी आहे, पण पुरणाच्या पोळी करताना पुरणाला चटका देणे हा जो शब्द आहे तो मला फार आवडतो. हो. गुळ आणि साखर दोन्ही? थोडीशी साखर घातली की जरा. तुम्ही कसं गोड खाता की नाही? हो, मला खूप गोड आवडतं.
अजून याच्यात काय ऍड करायचं, वेलची पावडर वगैरे? नाही, ते होत आलं की ऍड करायचं. थोडा बारीक करूयात हो, गॅस. किती लागणार आहे बघा. बस आता याचा चटका होत आलाय. पुरण आपलं छान रेडी आहे. चला पुरणाला चटका देऊन घेऊया आणि पुरण छान खमंग करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. पण हे करत असताना तुम्ही त्याच्यात काय काय घातले लक्षात ठेवलं असेलच. डाळ वाटून घेतली, डाळ शिजवून घेतली, मग पुरणाला चटका दिला. त्याच्यामध्ये आपण बदामाची पेस्ट घातली, छान गोळ पावडर घातली, खवा घातला आणि वेलची पावडर घातली, हो की नाही? आणि हे असं तयार झालेलं आहे पुरण. आता असा आपण हे त्याचा गोळा घेऊयात तोपर्यंत मी गॅस लावून ठेवतो. आणि हे पुरण असं याच्यात भरत जायचं. तुम्ही पुरणाची पोळी कशा बरोबर खाता? दूध, तूप. आपला येतात तवा आपला, ही अशी लाटण्यावरनं अशी घालायची. मस्त, ही छान आयडिया आहे बरं का. छान. किती वेळ लागेल छान खमंग भाजून व्हायला? 1-2-3 मिनिटं. ठीक आहे. मी तर तुपाबरोबर खाणार आहे बाबा. मला तुपाबरोबर खूप आवडते. त्रिपुर सुंदरी पुरणपोळी आणि तुपाची साथ म्हणजे काय थाट आहे, काय बघायचं काम आहे, हो की नाही? तुम्हाला खाद्य परंपरेविषयी सुद्धा बरीच माहिती आहे म्हणे, असं मी ऐकलंय. काय हे नेमकं? मला असं पारंपरिक पदार्थ आवडतात करून बघायला. आणि ते तुम्ही करून पाहता. वा, खरपूस झाली आणि फुगली हो छान. ही झालेली आहे. करेक्ट. हा, त्रिपुर सुंदरी पुरणपोळी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 1.5 ते 2 तास. 7 ते 8 मध्यम आकाराच्या पोळ्यांसाठी लागणारे साहित्य: हळद घालून भिजवलेली चणा डाळ 1 वाटी, खवा अर्धी वाटी, भिजवलेल्या बदामाची पेस्ट अर्धी वाटी, साखर पाऊण वाटी, गूळ 1 वाटी, वेलची पूड अर्धा छोटा चमचा, मैदा अर्धी वाटी, गव्हाचे पीठ 1 वाटी, तांदळाचे पीठ 2 मोठे चमचे, मीठ चिमूटभर, तेल 3 ते 4 मोठे चमचे, तूप अर्धी वाटी, हळद अर्धा छोटा चमचा. कृती: एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, तेल घालून एकजीव करून मऊसर भिजवून घ्या. आता हळद घालून भिजवलेल्या चणा डाळीत 2 वाटी पाणी घालून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घ्या. एका बाजूला भिजवून घेतलेलं कणिक तेल घालून पुन्हा मळून घ्या. त्याला चांगली तार आली पाहिजे. आता शिजवलेली डाळ गाळून घ्या आणि चाळणीत किंवा पुरण यंत्र वापरून बारीक वाटून घ्या. आता कढईत वाटलेली डाळ, खवा, भिजवून घेतलेल्या बदामाची पेस्ट, गूळ, साखर घालून एकजीव करून घ्या. वरून वेलची पूड घाला आणि मिश्रण तयार करा. आता भिजवलेल्या कणकेचा छोटा गोळा घ्या. त्यात तयार मिश्रण भरून सगळ्या बाजूने एक समान लाटून घ्या. आता मंद आचेवर तूप लावून खरपूस भाजून घ्या. त्रिपुर सुंदरी पुरणपोळी खाण्यासाठी तयार. त्रिपुर सुंदरी पुरणपोळी तयार आहे. सोबतीला आहे साजूक तूप. मी आता पहिला घास घेणार आहे. तुम्हाला असं वाटेल की मी थोडा थांबेन, तुम्हाला विचारीन, तर पुरणाची पोळी मला एवढी आवडते की मी वा, अप्रतिम, फारच सुंदर. खवईगिरीचा नवीन प्रवास आपण सुरू केलेला आहे आणि त्या प्रवासातला हा पहिला एपिसोड आहे. त्याची सुरुवात इतकी सुंदर, इतकी चविष्ट आणि इतकी गोड झाली आणि ती पूर्वाताई बडे यांच्यामुळे, बरोबर? कारण आपण केली त्रिपुर सुंदरी पुरणपोळी आणि त्याच्याबरोबर साजूक तूप. कमाल.